नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी आज चिकन नूडल्स बनवणार आहे. त्यासाठी मी चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये मी 1 चमचा मसाला टाकला आणि थोडीशी हळद टाकते. अर्धा चमचा हळद टाकली. इथे मी आलं, लसूण आणि मिरची क्रश केलेली ते घालूया त्यामध्ये. इथे मी आता चवीपुरतं मीठ टाकते. गरम मसाला घेतला. गरम मसाला घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. चिकन छान असं फ्राय करायचं आहे. इथे मी थोडासा सोया सॉस टाकते आणि छान असं मिक्स करून घेते. लिंबू घेतलाय. लिंबू पण छान असं पिळून घ्यायचा आणि इथे कॉर्नफ्लॉवर पण छान त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे छान कोटिंग होते चिकनला. अशी छान कोटिंग लागते. इथे छान असं तेल तापलेलं आहे, तर मी चिकन फ्राय करायला तेलामध्ये टाकते. इथे मी 2 पॉकेट नूडल्स घेतले आणि छान असे आता बॉईल करायचे आहे. इथे मी नूडल्स बॉईल करायला पाणी ठेवलेलं आहे, तर थोडंसं तेल टाकले त्यामध्ये आणि इथे मी थोडंसं मीठ टाकते. पाणी छान असं बॉईल करून घ्यायचं. इथे चिकन मी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. हे पाणी छान असं बॉईल झालेलं आहे, तर मी नूडल्स टाकते. इथे मी सर्व नूडल्स पाण्यामध्ये मी टाकले. इथे मी त्याच तेलामध्ये आणि कढईमध्ये बनवणार आहे, तर मी इथे लसूण टाकते. लसूण छान अशी बारीक चिरून घेतली. इथे आलं टाकते आणि परतवून घ्यायचं. उभा घेतलाय कांदा चिरून. इथे मी सर्व भाज्या आणि तेलामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या भाज्या. आणि भाज्या छान अशा क्रंची पाहिजे, जास्त अशा शिजवायच्या नाही. आणि गॅसची फ्लेम फास्ट आहे. सर्व भाज्या मी अशा छान अशा परतून घेतल्या तेलामध्ये आणि इथे मी नूडल्स टाकते. नूडल्स छान असे शिजवून घेतलेले आहेत. इथे मी थोडंसं सोया सॉस टाकते. इथे शेजवान चटणी घेतली. इथे चिकन पण घालून घेते आणि आता परतवून घ्यायचं आहे फटाफट. इथे मी टोमॅटो केचप घेतले. 2 चमचा टोमॅटो केचप टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय. इथे मी काळी मिरीची पावडर टाकते थोडी आणि आता छान असं परतवून घ्यायचं. इथे मी आता गॅस बंद करते आणि छान असं चिकन नूडल्स आपलं तयार आहे. इथे बघा, छान आपले चिकन नूडल्स तयार झाले. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा आणि नक्की मला सांगा कशी माझी रेसिपी झाली. बाय बाय.